निखिल आणि मम्मी आता जेवायला बसलेत. तर तो चिला मी कसा बनवते त्याची रेसिपी मी आता तुम्हाला दाखवते. तर गाईज याच्यामध्ये आता मी पाणी टाकलंय आणि या सगळ्या मिक्स करून घेते. हां, एक साईडने बहुतेक हे झालंय. आता माझं हे रेडी आहे मस्त. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मम्मी आली आता जस्ट आणि मी बसली आहे, थोडा वेळ नाश्ता करते म्हणजे इथे. आणि मग काहीतरी आज बनवायचा विचार आहे, बघूया काय बनवते मी. तर गाईज माझं ड्रायफ्रूट्स वगैरे खाऊन झालंय. आता खाते मी इडली आणि विथ दूध गरमागरम. हे बघा, आता हे लोक इथे जेवायला बसलेत. मस्त आज जेवणात काय आहे ही, ओ भरली मिरची आणि काय असेल, हो कांदा बटाटा भाजी, डाळ वगैरे. आणि निखिल आणि मम्मी आता जेवायला बसलेत. मी नंतर जेवेन कारण की मी आताच नाश्ता केला आहे म्हणून. आणि इकडे लागले तारक मेहता. चलो भाई, मम्मी तर आले घरी आता आणि मम्मी करते कपड्यांचं काम, म्हणजे कपडे धुते मम्मी आणि मी आता जेवून घेते. अंघोळ तर झाली माझी कधीच आणि आता मी जेवायला बसते. तर आज मी जेवते मस्त भाकरी, भरलेली शिमला मिरची बेसनवाली, आय थिंक हे राजमा आहेत ना, हां राजमा आणि सुकट. जेवण तर झालं माझं आणि बघा किती भांडी पडले तिथे. आता मम्मीचे कपडे तर झाले धुवून, मी आता ही भांडी घासते फटाफट. तर गाईज माझी भांडी तर झाली आहेत घासून आणि आता मी बनवते काहीतरी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी. तर माझ्याकडे आहेत ओट्स. खूप वेळ झाला आहे माझ्याकडे हे ओट्स पडले होते, म्हणजे जेव्हा मी जिम स्टार्ट केली होती ना तेव्हा मी रेग्युलर काहीतरी म्हणजे असं दुधामध्ये बुला किंवा चिला बनवून वगैरे मी हे ओट्स खात होती. पण मला ते दुधामधले नाही आवडत जास्त. खाते कधी कधी मी, पण स्पेशली मला आवडत नाही खायला. तर मग मी ट्राय करते की त्याची चिला बनवून वगैरे खाऊ. तर तो चिला मी कसा बनवते त्याची रेसिपी मी आता तुम्हाला दाखवते, ओट्स चिला. तर तुम्हाला पण आवडेल नक्कीच बहुतेक, आणि भरपूर जण तर बनवत पण असतील. पण तरीही मी माझ्या स्टाईलने मी कसे बनवते ओट्सचे चिले ते तुम्हाला दाखवते. चला. हे आहेत ओट्स. हे थोडे माझे ना नरम झालेले म्हणून मी त्यांना रोस्ट करून मग मिक्सरमध्ये बारीक करेन. रोस्ट करते आधी यांना. हे बघा मिक्सीमध्ये हे मी आता पिसून घेतलं आहे ओट्स. तर गाईज आता मी याच्यामध्ये हे घेतलं आहे ओट्सचा जे बनवलं ना मी मिक्सचर, ते त्यामध्ये टाकणार आहे बेसन, थोडासा बेसन आणि मग कांदा, ही आहे शिमला मिरची, थोडासा ग्रीन चिली, हिरवी मिरची, टमाटर मी कापला नाही आहे, टमाटर पण टाकणार आहे आणि पनीर. तर गाईज याच्यामध्ये आता मी टाकले टमाटर, लाल मिरची पावडर म्हणजे हळद आणि मीठ, चवीपुरतं मीठ. आता याच्यामध्ये पाणी टाकते आणि मिक्स करते. तर गाईज याच्यामध्ये आता मी पाणी टाकलं आहे आणि या सगळ्या मिक्स करून घेते, व्हेजेस ज्या काही टाकलेत. आणि अजून पनीर मी इथे ठेवलं आहे, पनीर मी ग्रेट करून ठेवलं होतं. याच्यातलं थोडं पनीर मी अजून टाकते आणि थोडं मी दाखवेन तुम्हाला काय कशासाठी मी ठेवलं आहे. आता हे मिक्स करते मीठ आणि याचे बनवून घेते चिले मस्तपैकी. थोडा वेळ ठेवते आधी झाकून आणि मम्मीला चहा करून देते आधी. तोपर्यंत हे पण होईल, मग गरम गरम हे पण बनवून देईन.
मम्मीची चहा इथे बनतच आहे, मी इकडे तोपर्यंत चिला बनवते. त्यासाठी गॅस करायचा ऑन आणि पॅन ठेवायचा. तोच पॅन ठेवते मी ज्याच्यामध्ये मी मगाशी ओट्स हे केले होते ना, काय बोलतात रोस्ट, हां तोच पॅन ठेवला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं गरम होऊ द्या ह्याला. तर तवा तर गरम झाला आहे आणि आता याच्यामध्ये मी थोडासा तेल हे करते. जास्त ऑइल यूज नाही करत आहे मी. तर हे झालं. आता याच्यामध्ये मी हा बॅटर, अरे माझी चाय झाली यार. तर याच्यामध्ये आता मी माझा बॅटर हे करते, पोर करते. अरे जमत नाही आहे एका हाताने, थांबा. तर गाईज एका हाताने मला जमत नव्हतं म्हणून मी हे बॅटर टाकून घेतलं आहे. आणि इकडे आता हे थोडं फैलवते थोडंसं. या आहेत ना व्हेजिटेबल्स थोड्या मी जाड कट केल्या आहेत आणि यांना एकदम छोट्या छोट्या कट केल्या ना तर मस्त अजून बनेल. हां, एक साईडने बहुतेक हे झालं आहे. आता त्याला मी पलटते कारण की सेकंड साईडने शेकवावं लागेल ना. हां, थोडं क्रिस्पी करायचं आहे ह्याला. तर गाईज मी हे जे पनीर ग्रेट करून ठेवलं होतं ना ते कशासाठी ठेवलेलं, तर हे वरून गार्निश करण्यासाठी. याच्यावर हे ना मस्त लागतं असं. सेकंडवाला ठेवला आता बनवायला आणि मम्मीला विचारते कसा बनला आहे. मम्मी कसा बनला आहे? मस्त एकदम. मीठ वगैरे. हां, सो माझं हे रेडी आहे मस्त गरमागरम आणि विथ ब्लॅक टी. तर गाईज माझं तर रेडी आहे हे. तर आता मी पण करते नाश्ता आणि तुम्हीसुद्धा स्नॅक्स करा संध्याकाळचं. तर तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्कीच ट्राय करा, खूप छान बनते हे. आणि तुम्ही हे केचपसोबत ग्रीन चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर नक्कीच ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला ही रेसिपी. निखिलसाठी पण बनवून ठेवलं आहे आता. निखिल आता आंघोळीला गेला आहे आणि मी माझं काम केलेलं आहे. हा पण आता खातोय चिला. कसा बनला निखिल? मस्त आहे. आणि मीठ वगैरे बरोबर आहे, सर्व एकदम परफेक्ट. तर गाईज आता आम्ही बसतोय जेवायला आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते कारण की मला आता पुन्हा बरं नाही वाटत आहे. तर मी चुपचाप जेवते, गोळ्या खाते आणि झोपून जाते. ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं आहे सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण करा. तर भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके देन, बाय बाय. ओके, थम्सअप दे. आणायला लागेल. अरे असा अच्छा.